आपण लास्ट टॉपिक म्हणजे घेणार आहोत. त्याच्यामध्ये की डेथ जेव्हा होतं पार्टनरचं, तर तेव्हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन असतं. पण डेथ आणि रिटायरमेंट काय एवढं काही डिफरन्स नाही आहे ॲक्च्युली. डेथमध्ये सुद्धा सेम कॅल्क्युलेशन असणार आहे, जसं रिटायरमेंटच्या वेळेस केलेलं होतं. सेम सिच्युएशन, कधी डेथ असताना कधी त्या पार्टनरला जे अमाऊंट आपल्याला द्यायची आहे ती पार्टनर नसणार आहे, त्यामुळे त्याच्या लिगल एअरला अमाऊंट दिली जाते किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो त्याला अमाऊंट दिली जाते. ओके. तर आता इथे या प्रॉब्लेममध्ये बघूया आपण, हा डेथचा प्रॉब्लेम आहे. बाकीच्या सर्व गोष्टी सेम आहेत. तुम्हाला टाइम रेशो फाइंड आउट करायला लागेल, सेल्स रेशो फाइंड आउट करायला लागेल, कधी पार्टनर कधी इन बिटवीन इयर कधी त्याचं डेथ झालं असेल तर, आणि पार्टनरशिप कधी कंटिन्यू झाली असेल तर. ओके, दोन दोन आहे तिथे, कधी डेथ इन बिटवीन इयर व्हायला पाहिजे आणि पार्टनरशिप कंटिन्यू झाली पाहिजे. कधी पार्टनरशिप कधी त्याच्यात कधी क्लोज झाली, कधी तिथे कधी डिझॉल्व्ह केली पार्टनरशिप, तर काय ते प्री अँड पोस्ट करण्याची गरजच नाहीये. ओके. मग ती आता एक गोष्ट आपण कन्फर्म करूया की याच्यामध्ये पार्टनर डेथ कधी झालेलं आहे पार्टनरचं आणि त्यानंतर पार्टनरशिप कंटिन्यू केले का. ओके, त्या दोन गोष्टी. आणि कधी कधी डेथ काय होतं, डेथ किंवा ऍडमिशन किंवा इतर सर्व गोष्टी सुद्धा. एक मिनिट, एक मिनिट होल्ड करा, सरांचा फोन येतोय. ओके. आपण प्रॉब्लेम रीड करूया मग. के आर अँड टी वर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन 3:2:5 रेशो, म्हणजे हा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. टी डाईड ऑन 1 जुलै 2013. ओके. आणि इयर एंड आपल्याला दिले 31 मार्च 2014. ओके. तर आपण या इन्फॉर्मेशनवर आपण टाइम रेशो आपण फाइंड आउट करू शकतो. आता टाइम रेशो फाइंड आउट करण्यासाठी डेट ऑफ द बिगिनिंग ऑफ द इयर आहे 1 एप्रिल 2013. ओके, त्यामुळे इथे 1 एप्रिल 2013. ओके. डेट डेट ऑफ डेथ आहे 1 जुलै 2013. 1 जुलै 2013. ओके. आणि इयर एंड आहे 31 मार्च 2014. या डेट्सच्या डिफरन्सवरून आपल्याला मंथ्स आपल्याला फाइंड होते. बघा 9 मंथ्सच येत आहेत, नाही सॉरी, इथे 3 मंथ्स येत आहेत. एप्रिल मे जून, जुलै येणार नाही, त्यामुळे 3 मंथ्स येतात. आणि पोस्ट पिरियडमध्ये 9 मंथ्स येतात. बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, 9 मंथ्स येत आहेत. ओके. त्यामुळे आपला रेशो आपला इथे फाइंड आउट होईल 3:9. ओके. 3:9 म्हणजेच काय, 1:3. आपला टाइम रेशो आपला फाइंड आउट होते 1:3. ओके. नेक्स्ट बघूया. बघा आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वी हॅव ऑलरेडी प्रोव्हाइडेड विथ द ग्रॉस प्रॉफिट, सो we no need to prepare the trading account. We will distribute this gross profit in sales ratio. Okay. P&L account credit side. ओके. नेक्स्ट सॅलरी. आता कुठला रेशो यूज करायला मला पटापट सांगा सॅलरीसाठी. टाइम रेशो. रेंट टाइम रेशो. इन्शुरन्स टाइम रेशो. पीएनएल सॉरी प्लांट अँड मशिनरी asset side, land and Asset building asset side, 12% investment asset side, interest on investment P&L account credit side, time ratio. Okay. Capital account credit side, opening balance, buy balance brought down, debtors and creditors balance sheet. Okay. Debtors assets, creditors liability. Debtors 2 lakhs, creditors 1,50,000. Okay. Debtors asset, debit balance, creditors liability, credit balance. आता इथे सुद्धा बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, पण ती एक गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे, कारण की ते काही डिफिकल्ट नाहीये. तुम्ही एवढ्या वर्ष प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. ॲसेटचा डेबिट बॅलन्स असतो, लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असतो. त्यामुळे ॲसेटचा डेबिट बॅलन्स 2 लाख रुपीज डेटर्स आणि लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स 1,50,000 क्रेडिटर्स. त्याच्यामध्ये सुद्धा मुलं कन्फ्युजन होतात. तुम्हाला त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन व्हायला होतं की ॲसेट कुठली आणि लायबिलिटी कुठली. ओके. तर आता ते 11वी-12वी पासून तुम्ही ते शिकत आलेले आहेत की ॲसेटचा डेबिट बॅलन्स असतो, लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असतो, एक्सपेन्सेसचा डेबिट बॅलन्स असतो आणि इन्कमचा क्रेडिट बॅलन्स असतो. ओके. बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे 75,000. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे 60,000. ओके. कॅश ॲसेट साइड, स्टॉक ॲसेट साइड. ओके. क्लोजिंग स्टॉक. आता इथे 2-3च एक्सपेन्सेस आहेत आणि ते सुद्धा आपल्याला टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सेल्स रेशोचा काही संबंध आहे तरी सेल्स रेशो आपल्याला दिलेला आहे. ओके. नेक्स्ट फर्स्ट ॲडजस्टमेंट, प्रोव्हाइड आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 2,000. ओके. प्रोव्हाइड आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 2,000. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आउटस्टँडिंग सॅलरी दोन इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट ॲड इन सॅलरी आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइड. And while adding into the salary at the P&L account debit side, you will add directly that amount 2,000 into original amount, that is 18,000.
that 20,000 you will distribute into time ratio between pre and post period. Okay. Next, rent 1,000 per month for the premises acquired on 1st October 2013. Okay, premises acquired on 1st October 2013 and year end is 31st March 2014. Okay, so the rent we need to pay for the 9 months only, October, November, December, no, so 6 months only, October, November, December, January, February, March. Okay, we require to pay rent for 6 months only, and that is rupees only 6,000, because rent is 1,000 per month, and we have paid already rupees 15,000 for the rent. So there is a prepaid rent. Okay, prepaid rent. We need to pay only rupees 6,000, and we already paid rupees 15,000. So 9,000 is the prepaid rent. So we will deduct that 9,000 from the 15,000 and charge 6,000 to the P&L account debit side, and second effect of that 9,000 asset side, prepaid rent, 9,000 rupees. Okay, and while transferring the rent to the P&L account debit side, rupees 6,000, we will distribute that rent in time ratio, that is 3:1. Okay. Next, depreciate land and building 5% and plant and machinery 10%. Okay, there is additional adjustment related to the plant and machinery. Two adjustments are related to the plant and machinery. One is depreciation and second is plant include plant costing rupees 1 lakh acquired on 1st January 2014. Okay, this is same adjustment as we have discussed this same adjustment in first or second problem, I think. Okay, that we need to charge the depreciation on plant and machinery 10% per annum. Plant costing rupees, plant and machinery rupees 2,60,000. Okay, and this value is at the end of the year. Okay, and out of 2,60,000 we have purchased 1 lakh rupees plant on 1st January 2014. So we will charge depreciation on 1 lakh for 3 months only, that is January, February, March, and remaining 1,60,000, that is 2,60,000 minus 1 lakh. For remaining 1 lakh we will charge the depreciation for full year. Okay, because we have used that plant for full year, 1,60,000. So 1,60,000 वरती 10% आपला depreciation in full year, आणि 1 lakh वरती 3 month depreciation येईल 10%. ओके, ती एक कंबाईन ऍडजस्टमेंट, आणि प्लांट ही ऑलरेडी इन्क्लूड आहे, त्यामुळे त्याचे काही सेपरेट ऍडजस्टमेंट मेन्शन करायचे नाही, ऍड करायचे नाहीत, कारण त्या प्लांट मध्ये ऑलरेडी इन्क्लूड आहेत. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा. ऍज पर द पार्टनरशिप डीड, रिटायरिंग पार्टनर और इन केस ऑफ डेथ ऑफ पार्टनर बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू लोन अकाउंट. ओके, म्हणजे आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये डेथ झालेल्या पार्टनरचा, त्यामुळे डेथ झाल्यानंतर जो बॅलन्स आहे डेथ झालेल्या पार्टनरचा, तो आपल्याला त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. ऍक्च्युली रिप्रेझेंटेटिव्हच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर आहे, कारण डेथ झालेला पार्टनर नाहीच आहे, त्यामुळे त्याचं लोन अकाउंट आपण ओपन नाही करणार, तर त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हचं लोन अकाउंट आपण प्रिपेअर करणार डेथ झालेल्या पार्टनरचं, आणि त्याच्या लोन अकाउंटला ती आपण अमाऊंट ट्रान्सफर करणार. आणि पुढे मेन्शन केलं कॅरिंग इंटरेस्ट ॲट 18% पर ॲनम. ओके, आफ्टर दॅट death of a partner, that amount we will transfer to the representative of deceased partner account. Okay, deceased partner loan account, and that loan account carrying interest at 18% per annum. So we will do the same adjustment. First we will calculate pre-period profit. Okay, pre-period profit, that profit we will transfer to the P&L appropriation account. We will find out the balance of P&L appropriation account, pre-column only. That pre-column balance we will transfer to the capital account, and finally we will calculate the deceased partner loan account by transferring the deceased partner balance to the partner's capital account, that deceased partner capital account, and we will find out the balance of that deceased partner. That balance amount is a loan amount, and on that loan amount we will calculate 18% interest per annum. Okay, per annum 18% आहे. तर आपला जो डिसीज पार्टनर डेथ कधी झाले, त्याचा 1 जुलैला त्याचा डेथ झाले, त्यामुळे 9 मंथचा त्याच्यावरती आपला इंटरेस्ट फाइंड आउट करायला लागेल, आणि त्या 9 मंथचा इंटरेस्ट आपण P&L अकाउंटला आपण पोस्ट कॉलम मध्ये आपण शो करणार आहोत, आणि त्यानंतर मग आपण पोस्ट कॉलमची आपण बॅलन्सिंग अमाउंट आपण फाइंड आउट करणार, जसं आपण रिटायरिंग पार्टनरच्या वेळेस केलं तसं सेम सिच्युएशन. ओके, नेक्स्ट, गुडविल व्हॅल्यूड रुपीज 1,20,000. ओके, आता जेव्हा रिटायरमेंट आणि डेथ जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला गुडविल बऱ्याच वेळेस फाइंड आउट सुद्धा करायला सांगतात, पण आता इथे आपल्याला गुडविल आपल्याला डायरेक्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आपलं ते जे गुडविल आहे ना, ते आपल्याला पार्टनर्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायला लागतं त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये, कारण त्या गुडविल मध्ये त्या रिटायरिंग पार्टनर किंवा डेथ पार्टनरचा शेअर इन्क्लूड असतो. तर तिथे दोन सिच्युएशन असतात, ते गुडविल सर्व पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि गुडविल नील केलं जातं,
किंवा दुसरी सिच्युएशन असते ते गुडविल आहे ते आपण फक्त त्या डिसीज पार्टनरला किंवा डेथ रिटायरिंग पार्टनरला फक्त ते आपण त्याचा जो शेअर आहे तो आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करून तो आपण त्याला देऊन टाकतो. तर त्या दोन केसपैकी आपण इथे आपण करणार की ते गुडविल आहे ना ते सर्व पार्टनरला आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे. जर्नल एंट्री करायचे, गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, ती जर्नल एंट्री करून आपण ते गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ते गुडविल आपण शो करणार आहोत. नेक्स्ट मेन्शन केलं प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 6% पर एनम. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल वी हॅव डन दिस फॉर ऑल द प्रॉब्लेम दॅट 5 to 6 प्रॉब्लेम वी हॅव सॉल्व्ड. Okay, in all the problems we have done this adjustment. This is very easy. Just you need to calculate the interest on capital, but remember that for the death or retiring or admitted partner we need to calculate the interest for the period for which he is partner in the firm. Okay, so in this situation the deceased partner will get the interest on capital for 3 months only because he is partner in the firm for 3 months only, that is April, May and June. On 1st July he is died. Okay, that's why we will calculate the interest on deceased partner for 3 months only, and remaining 2 partners we will calculate the interest for 12 months. Okay, and last adjustment, sales were rupees 3 lakhs. Okay, this adjustment is not required actually because we don't have any expenses or income that we need to transfer in sales ratio, but we will just calculate the sales ratio because they have given the information for calculation of sales ratio. So we will calculate it because they will give 1 mark for that. Sales were rupees 3 lakhs up to 1st July, that is on the date of death of partner. The sale was rupees 3 lakhs. Okay, and the total sales for the year rupees 15 lakhs. Okay, so we will calculate the post incorporation sale, post death sale, that is rupees 9 lakhs, sorry 12 lakhs. 15 lakhs minus 3 lakhs. Okay, we will calculate the sales ratio pre death. इथे death करायला लागेल आता. Pre death sale and post death sale. Okay, pre death sale आहे 3 lakhs and post death sale आहे 9 lakhs, sorry 12 lakhs. ते कसे कॅल्क्युलेट केले समजलेत ना. 15 lakhs minus 3 lakhs इज इक्वल टू 12 lakhs. मग रेशो फाइंड आउट होतं 3:4. रेशो फाइंड आउट होतं 3:4. ओके, 3:4 रेशो येतोय. अरे 3:4 इथेच 3:4 फाइंड आउट होईल. ओके, म्हणजे सेल्स रेशो आपला फाइंड आउट होतं 3:4. टाइम रेशो फाइंड आउट झाले 1:3. Okay, now we will start the problem to solve the problem. Okay, we will prepare first P&L account because trading gross profit is already provided in the problem. Okay, we need sales ratio for distributing gross profit. Okay, that's why we need sales ratio. Okay, sorry, sales ratio is not 3:4. It is 1:4. Okay, 1:4. इथे आपला फाइंड आउट झाला असतं 3:12 फाइंड आउट झाला असतं. ओके, 3:12 आणि त्यानंतर मग इथे फाइंड झाला 1:4. ओके, सेल्स रेशो इज 1:4. ओके, now we will start to solve the problem. First we will prepare P&L account, next P&L appropriation account, next capital account, and next finally balance sheet. Okay. Okay, let's start from the gross profit. Gross profit is 3,60,000. We will distribute it to the P&L account credit side in sales ratio. Okay, just prepare basis column here. Every time they have not prepared basis column, but you need to prepare that basis column, and in that basis column you will mention sales ratio, time ratio, in which ratio you have distributed that expenses or income, that you need to mention in the basis column. Okay, gross profit, in the basis column you will mention sales ratio, or you can simply mention 1:4. Okay, we need to distribute it in sales ratio 1:4. 3,60,000 total of expenses or income, that is 3,60,000 divided by total of ratio 5 into ratio of pre-period is 1. Okay, 72,000. And same for the post period. For calculation of post period sales, post period gross profit, total of expenses or income divided by total of ratio into ratio of post period, that is 2,88,000.
Okay, 72,000 and 2,88,000. Okay, 72,000 and 2,88,000. Next salaries. Salaries, rent, and insurance we will distribute in time ratio. Sorry. Okay, salary rupees 18,000, and there is one adjustment related to salary, that is outstanding salary rupees 2,000. So the salary amount is 18,000. We will directly transfer rupees 20,000 to the PNL account debit side. Okay, 18,000 plus 2,000. Okay, 20,000, and we will distribute it in time ratio. Time ratio is 1:3. Okay, 20,000 divided by 4 into 1, and 20,000 divided by 4 into 3. Okay, 5,000 and 15,000. Okay, 5,000 and 15,000. 5,000, 15,000. Okay, and second effect of 2,000, balance sheet liability side, outstanding salaries rupees 2,000. Okay, next rent. Rent बद्दल आपण आता डिस्कस केलं. Rent is 1,000 per annum from 1st October 2013. We have already paid rent rupees 15,000, so that is more than what we needed. Okay, so we will charge 6,000 to the PNL account and 9,000 to the asset side, that prepaid rent. Okay, in normal case we will show that 15,000 in inner column minus 9,000 prepaid, outer column we will show 6,000 rupees. But in the current situation we will directly transfer 6,000 to the PNL account debit side, and in the post period only, because we have charged uh, we need to calculate the rent, or we need to pay the rent from 1st October 2013, and 1st October is the date which is in the post period only. Okay, so we need to distribute that rent to the directly to the post period rupees 6,000, and the second effect of 9,000 rupees we will transfer to the asset side, prepaid rent rupees 9,000. Okay, okay, next बघा insurance rupees 9,000. इन्शुरन्स आपल्याला ट्रान्सफर करायला लागेल PNL अकाउंट डेबिट साईड 9,000 रुपीज, आणि ते टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागेल 2,250 आणि 6,750. ओके, बघा 9,000 रुपीज, 2,250 and 6,750. Okay, 2,250 and 6,750. Okay, next plant and machinery rupees 2,60,000. Okay, we will transfer this to the asset side, plant and machinery 2,60,000, and we need to calculate the interest on depreciation on plant and machinery. And for calculation of depreciation, ओके, 1,60,000 वरती आपल्याला फुल इयर डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायला लागेल, कारण ते आपण फुल इयर यूज केलेलं आहे. आणि 1,00,000 वरती आपण फक्त 3 मंथचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, कारण की आपण ते 1st जानेवारीला आपण प्रिपेअर केलं, 1st जानेवारीला आपण केलेलं आहे ते. ओके, त्यामुळे फुल इयर डेप्रिसिएशन 1,60,000 वरती येणार आहे. 16,000, आणि ते 16,000 आपल्या टाइम रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. टाइम रेशो आहे 1:3. 1:3 आपण टाइम रेशोमध्ये 4,000 and 12,000. तर इथे ट्रान्सफर होईल 4,000 प्री पिरियड मध्ये आणि पोस्ट पिरियड मध्ये येईल 12,000. ओके, आणि जे 1,00,000चं जे डेप्रिसिएशन आहे ते सुद्धा 10% चार्ज येईल, आणि ते फक्त किती महिन्यासाठी चार्ज येईल, 3 मंथसाठी. तर ते डेप्रिसिएशन आहे ते 2,500 रुपीज, आणि ते डायरेक्टली आपल्या पोस्ट पिरियड मध्ये ट्रान्सफर येईल. बिकॉज ते जे प्लांट आपण जे परचेस केले ते 1st जानेवारीला परचेस केले, आणि ते 1st जानेवारी पोस्ट पिरियड मध्ये आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पूर्णपणे पोस्ट पिरियड मध्ये आहे. त्यामुळे टोटल डेप्रिसिएशन आपला कॅल्क्युलेट होईल 18,500. ओके, तर डेप्रिसिएशन बघा टोटल 18,500, आउट ऑफ विच प्री पिरियड मध्ये आपला 4,000 चार्ज करायचं आणि 14,500 पोस्ट पिरियड मध्ये आपल्याला चार्ज करायचं आहे. ओके, बघा आता PNL अकाउंट डेबिट साइड, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, त्यांचे थोडे वर खाली झालेले ऍक्च्युली. बघा डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी हे 4,000 आहे, अँड 14,500 हे प्लांट अँड मशिनरी वरचं आहे. ओके,
नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं लँड अँड बिल्डिंग ₹3 लाख. डायरेक्टली आपण ट्रान्सफर कुठे करणार आहोत आणि त्याच्यावरती 5% इंटरेस्ट आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण ते लँड अँड बिल्डिंग ₹3 लाख, त्याच्यावरती 5% डेप्रिसिएशन फॉर फुल इयर 15,000, आउटर कॉलम अमाउंट 2,85,000 and 15,000 the second effect P&L account debit side in time ratio. We will distribute it in time ratio. Okay, 15,000. The amount is 3,750 and 11,250. Okay, time ratio बघा 15,000, 3,750 and 11,250. बघा 3,750 and 11,250. ओके, डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आपण दिला. ओके, नेक्स्ट बघा, म्हणजे आपली ही ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली. दोन्ही इफेक्ट दिले आपण, लेस फ्रॉम ॲसेट अँड सेकंड इफेक्ट P&L अकाउंट डेबिट साइड. Okay, next investment 12% per annum, 1 lakh rupees. Okay, there is a internal adjustment. Okay, hidden adjustment, that is 12% interest on investment, rupees 1 lakh. So the total interest amount is 12,000 rupees for 1 year, but we received interest only rupees 6,000. That means 6,000 interest is outstanding. Okay, बघा इन्व्हेस्टमेंट आपल्याला मेन्शन करायला लागेल. 12% इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपीज आणि इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट बघा 6,000. ओके, ते कसे फाइंड आउट झाले, कारण की टोटल इन्व्हेस्टमेंट किती होती, 1 लाख रुपीजची होती, त्याच्यावरती इंटरेस्ट होता 12% पर ॲनम, त्यामुळे 12,000 रुपीज फुल इयरचं इंटरेस्ट आलं असतं, पण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण रिसिव्ह किती झाले, फक्त 6,000. ओके, म्हणजे 6,000 रुपीज आउटस्टँडिंग आहे. मग त्यामुळे इंटरेस्ट आपण जे आहे P&L अकाउंट क्रेडिट साईड जे आपण मेन्शन करणार आहोत, ते टोटल 12,000चं मेन्शन करणार आहोत. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट बघा 12,000 मेन्शन केलेलं आहे. ओके, 6,000 प्लस आउटस्टँडिंग 6,000, टोटल 12,000. ओके, आणि त्या 12,000 रुपीज आपल्याला डिस्ट्रीब्यूट होईल टाइम रेशोमध्ये. बघा 12,000 टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील 3,000 अँड 9,000. ओके, 3,000 अँड 9,000 हे बघा 3,000 अँड 9,000. ओके, आणि हे 6,000 इथे मेन्शन झाले आणि 6,000 ऍड झाले. त्या 6,000चा सेकंड इफेक्ट ॲसेट साईड, दॅट इज इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 6,000 रुपीज. ओके, आउटस्टँडिंग होते, त्याचा सेकंड इफेक्ट आपला येईल इथे. ओके, नेक्स्ट बघूया. ही इंटरनल ऍडजस्टमेंट होती, ही कुठे ऍडजस्टमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन सेपरेट केलेली नव्हती, पण ती तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 12% इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे याच्यावरती इंटरेस्ट आपला फाइंड आउट व्हायला पाहिजे 12,000 रुपीज, पण आपल्याला रिसिव्ड किती झाले, फक्त 6,000, म्हणजे 6,000 आउटस्टँडिंग आहे. नेक्स्ट कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड 2,70,000 अँड 3,50,000. ओके, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,70,000 अँड 3,50,000. ओके, नेक्स्ट सन्डी डेटर्स अँड क्रेडिटर 2 lakh and 1,50,000. क्रेडिटर्स 1,50,000 and डेटर्स डेटर्स कुठे मेन्शन, हा डेटर्स 2 lakh रुपीज. ओके, नेक्स्ट बिल्स पेएबल अँड बिल्स रिसिवेबल सुद्धा आहे 60,000 and 75,000. ओके, बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबल 75,000 and 60,000. cash 15,000 and stock 4,04,000. okay, cash 15,000 asset side, cash 15,000 and stock 4,04,000. okay, आता नेक्स्ट बघूया, ही पण आपण ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे. ट्रायल बॅलन्सचे आपले सर्व आपण गोष्टी आपण ट्रान्सफर केल्या. आता ऍडजस्टमेंट बघूया. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, इंटरेस्ट ऑन लोन आपल्याला अजून फाइंड आउट करायचं आहे. ओके, इंटरेस्ट ऑन लोन अमाऊंट, गुडविल आहे 1,20,000, तर गुडविलची एंट्री करून घेऊया. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट. ओके, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला गुडविल अकाउंट आणि ते डिस्ट्रीब्यूट होईल 3:2:5 रेशो आहे ना, त्या 3:2:5 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करा 1,20,000 रुपीज, 36,000, 24,000 आणि 60,000. ओके, त्यांचा PSR जो दिलेला आहे त्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतील गुडविल. हे बघा PSR आहे 3:2:5, त्यामध्ये 1,20,000 डिस्ट्रीब्यूट करा आणि ते गुडविल मग ते आपलं कॅपिटल बॅलन्स शीटला सुद्धा येईल ॲसेट साईडला गुडविल 1,20,000. ओके, गुडविल 1,20,000 ते आपण डिस्ट्रीब्यूट केलं पार्टनर्सला. ओके, 36,000, 24,000 अँड 60,000. ओके, नेक्स्ट आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6% पर एनम. ओके, आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल मग फाइंड आउट करा. कॅपिटलचा बॅलन्स किती आहे,
2 lakh, 2 lakh 70 and 3 lakh 50. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता त्यांची नावं काय आहे ती, RKT, RK आणि T. बॅलन्स आहे 2,70,000 and 3,50,000. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलेला 6%च सांगितलेला आहे. त्यामुळे आणि रिटायर कोण झालेला आहे, सॉरी डेथ कोणाचं झालेलं आहे, डेथ आहे टी, डेथ झाले, टीचा डेथ झाले. त्यामुळे टीचं जे इंटरेस्ट फाइंड आउट करणार ते फक्त 3 मंथ्स येणार आहे. ओके, त्यामुळे इथे फाइंड आउट करताना 6% फाइंड आउट झालेला आहे इंटू 3 डिवाइड बाय 12, म्हणजे इथे 5,250 इंटरेस्ट येईल फक्त. याचा फुल इयर येईल आणि याचा सुद्धा फुल इयर फाइंड आउट करायला लागेल. 6% 12,000, म्हणजे इंटरेस्ट येईल 12,000, 16,200 अँड 5,250. आता 5,250 फक्त प्री मध्ये येतील, 5,250 आणि पोस्ट मध्ये 0. ओके, याचे डिस्ट्रीब्यूट होताना प्री अँड पोस्ट मध्ये टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. टाइम रेशो आहे 1:3. किती अमाऊंट आहे, 16,200, 4,050 and 12,150, 4,050 and 12,150. ओके, आणि हे 12,000 सुद्धा डिस्ट्रीब्यूट होते प्री अँड पोस्ट मध्ये. 12,000, 3,000 and 9,000. ओके, 3,000 and 9,000. ओके, बघा टोटल इंटरेस्ट आपला होईल हे 12,000, 16,200 and फायनली 5,250. आता ते डिस्ट्रीब्यूट करूया. बघा 12,000, 16,200 and 5,250. PNL अप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन होईल इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघा ते प्री अँड पोस्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट येईल 3,000 and 9,000, 4,050, 12,150 and 5,250 and 0. ओके, सेकंड इफेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा. ही ऍडजस्टमेंट आपण ऑलरेडी केलेली आहे. आता प्रॉब्लेम आपला ऍक्च्युअली कंप्लीट झालेला आहे. आता फक्त आपल्याला हे राहिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॉरी इंटरेस्ट ऑन डिसीज पार्टनर लोन, एक्झिक्युटिव्ह ऑफ डिसीज पार्टनर लोन, एक्झिक्युटर ऑफ डिसीज पार्टनर लोन. ओके, मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, प्रीचा जो बॅलन्स आहे तो फाइंड आउट करून घ्या. 75,000 बॅलन्सिंग अमाऊंट आली 60,000. ते ट्रान्सफर करून घ्या PNL अप्रोप्रिएशन अकाउंटला डेबिट साईडला 60,000. सॉरी PNL, हा ओके, PNL अप्रोप्रिएशन अकाउंटची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. ती आली 47,700 बॅलन्सिंग अमाऊंट. ती बॅलन्सिंग अमाऊंट ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. ही बघा, ही तिन्ही पार्टनरला ट्रान्सफर होईल. ओके, नंतर टीचा बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. आणि ही जी टीची बॅलन्सिंग अमाऊंट आहे ती टू टीज एक्झिक्युटर लोन अकाउंट होईल, किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ टी लोन अकाउंट असं आपल्याला मेन्शन करायला लागेल. किती आलं, 4,39,100. या 4,39,400 ना, 100, 4,39,100 वरती आपल्याला इंटरेस्ट रेट किती सांगितलं, 18% सांगितलेला आहे. त्यामुळे 4,39,800 इंटू 18% किती येते, एवढं टोटल ऍक्च्युअली इंटरेस्ट येत आहे, डिवाइड बाय 12 इंटू 3. %18 आपल्याला फाइंड आउट करायचं, डिवाइड बाय 100. $79,038 येत आहे फुल इयरचं, आणि 3 मंथचं फाइंड आउट करण्यासाठी डिवाइड बाय 12 इंटू 3. ओके, 19,759. $59,279. सॉरी 3 मंथचं नाही, 9 मंथचं फाइंड आउट करायचं, कारण तो रिटायर झाल्यानंतर 9 मंथ्स बॅलन्स आहेत ना, त्यामुळे 9 मंथचा फाइंड आउट करायचा आहे. ओके, 59,278. हा 59,278 येते, 279. हे बघा 59,279 ते जे इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट ऑन टीज एक्झिक्युटर लोन अकाउंट 59,279 येत आहे. आणि त्याचाच सेकंड इफेक्ट आपल्याला मेन्शन करायला लागेल लायबिलिटी साईडला.
हे बघा एक्झिक्युटर लोन अकाउंट आहे 439,100 आणि इंटरेस्ट ऑन दॅट 59,279. त्याची टोटल अमाऊंट 4,98,379. ओके फॉर 9 months. ओके आता ते फाइंड आउट झाल्यानंतर मग फायनल आता बॅलन्सिंग अमाऊंट आता हे मेन्शन झालं. आता बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा पोस्टची. ओके ही बॅलन्सिंग अमाऊंट येईल ती पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंटची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा आणि ती बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला कॅपिटल अकाउंटला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे कारण त्यांचा रेशो इक्वल आहे. न्यू रेशो इक्वल आहे बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे बघा इक्वली. ओके के अँड आर विल शेअर द प्रॉफिट इक्वली. ओके त्यामुळे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. कॅपिटल अकाउंटची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट होईल आणि ती डिस्ट्रीब्यूट होईल आणि ती कॅपिटल अकाउंटची बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला मेन्शन करायची कॅपिटल अकाउंटला. ओके ही टोटल अमाऊंट आणि आपलं हे कॅपिटल अकाउंट आपलं सॉरी बॅलन्स शीट आपली टॅली होणार आहे. ओके बघा टॉपिक आहे थोडंफार ॲक्च्युली तुम्ही स्वतः जोपर्यंत सॉल्व्ह करून बघत नाही तोपर्यंत ते तुम्हाला समजणार नाही आहे. सो जेवढे आपण प्रॉब्लेम आपले झाले 5 आपले प्रॉब्लेम झाले का 5 का 6 जे प्रॉब्लेम आपले जेवढे झाले ते सर्व प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा सॉल्व्ह करा. ओके आणि कुठली डिफिकल्टी येत असेल तर हेच जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे जे लेक्चर्स आहेत ते यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. तुम्हाला क्लासरूममध्ये गुगल क्लासरूममध्ये क्लासवर्कमध्ये तुम्हाला याच्या सर्वांच्या लिंक मिळतील. ओके क्लासवर्कमध्ये तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला फायनल अकाउंटच्या खाली या सर्व लिंक मिळतील. तिथून तुम्ही ते सर्व लेक्चर्स बघू शकता. कुठली डिफिकल्टी येत असेल तर विचारा. काही तुम्हाला समजत नसेल तर ते क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके पण विचारण्याच्या आधी तुम्ही ते यूट्यूबचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. तुम्हाला त्याच्यामधनं ते क्लिअर होईल. नाही झालं तर विचारू शकता मला. ओके आपण मे बी नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू टॉपिक आपण सुरू करूया. आणि जे तुमचे फ्रेंड्स लेक्चर अटेंड करत नाही तर त्यांना सुद्धा इन्फॉर्म करा. त्यांना यूट्यूबची लिंक त्यांना सेंड करा. त्यांना ती बघायला सांगा. तुमच्या इतर फ्रेंड्सला जरी तुम्ही सेंड केली तरी सुद्धा चालेल. ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके म्हणजे तुम्हाला जे अपडेट्स येतील ते तुम्हाला मिळत जातील. ओके कुठली डिफिकल्टी असेल किंवा कुठली क्वेरी असेल ते विचारू शकता. ओके थँक्यू.